नमस्कार. इयत्ता 5वी विषय मराठी ब्रिज कोर्स. संकल्पना आहे कविता वाचन. आज आपण 7व्या दिवसाचा अभ्यास करणार आहोत. आजची आपली संकल्पना आहे कविता वाचन. म्हणजे तुम्ही कवितेचे वाचन करायचं आहे आणि त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. विद्यार्थी मित्रो, पाठ्यपुस्तकातील कविता तुम्हाला खूप आवडतात. शिकवलेली कविता सुंदर चालीमध्ये योग्य तालासुरात तुम्ही म्हणता, कधी कृती करूनही म्हणता. अशीच एक तुम्ही ऐकलेली सुंदर कविता आपल्याला अभ्यासासाठी दिलेली आहे. या कवितेचे काळजीपूर्वक वाचन करून कवितेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत. ही कविता इयत्ता 2रीच्या पाठ्यपुस्तकातील कविता असून या कवितेचे ग. पाटील हे एक कवी आहेत. चला तर मग आपण कवितेचे वाचन करू आणि मग कवितेवर विचारलेल्या प्रश्नांची चर्चा करू. कवितेचं वाचन करून दाखवतो. ऐका, लक्षपूर्वक ऐका. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतके सुंदर जग तुझे जर, इतके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील, किती तू सुंदर असशील. तर विद्यार्थी मित्र हो, ही कविता बघा. या कवितेत निसर्गाचं संपूर्ण वर्णन आलेलं आहे. म्हणजे इथे आकाश दिलेलं आहे, सूर्याचा उल्लेख केलेला आहे, चांदण्या दिलेल्या आहेत, चंद्र दिलेला आहे. त्यानंतर निसर्गात पक्षी गाणे गात आहेत, सुंदर वेली दिलेली आहेत, त्याच्यावर फुले दिलेली आहेत, मुले दिलेली आहेत सृष्टीमधली. इतके सुंदर जग देवाने निर्माण केले आहे असं इथं कवीला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण कवितेचे वाचन केले. आता या कवितेवर विचारलेल्या प्रश्नांची चर्चा करू. प्रश्न आहे, पहिला प्रश्न विचारला आहे, ही कविता कोणत्या विषयावर आहे? ही कविता कोणत्या विषयावर आहे? तर आता निसर्गातलं सगळं वर्णन आहे. आकाश, सूर्य, चंद्र, चांदण्या, झाडे, वेली, फुले, मुले. मग ही कविता कशावर असेल? निसर्गावर आधारित आहे. सुंदर जग पाहून कवी कोणती कल्पना करतो? तर सुंदर जग पाहून कवी अशी कल्पना करतो, शेवटच्या वेळी सांगितले बघा, जग सुंदर असेल तर देवा तू किती सुंदर असशील. जग सुंदर असेल तर देवा तू किती सुंदर असशील, अशी कल्पना कवीने केलेली आहे. तिसरा प्रश्न आहे, गोड गाणी कोण गातात? गोड गाणी कोण गातात? आता सृष्टीतले निसर्गातले गायक कोण आहेत? पक्षी. झाडावरील पक्षी गोड गाणी गातात. बघा, उल्लेख केलेला आहे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. म्हणजे कोण गातात? पक्षी. झाडावरील पक्षी गोड गाणी गातात. चौथा प्रश्न बघू, हे जग कोणी निर्माण केले आहे असे कवीला वाटते? हे जग कोणी निर्माण केलेले आहे? या जगाची निर्मिती कोणी केलेली आहे असं कवीला वाटते? तर अलीकडच्या ओळीत सांगितलंय, हे जग देवाने निर्माण केले आहे असे कवीला वाटते. का? तर कवी म्हणतो, इतके सुंदर जग तुझे जर असेल तर तू किती सुंदर असतील. म्हणून हे जग
देवाने निर्माण केले आहे असे कवीला वाटते. या शब्दाचा कोणता समानार्थ कवितेत आला आहे? पक्षी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे? आता पक्षी त्याच्याबरोबर पाखरे आला आहे ना शब्द, पाखरे शब्द आला आहे. पक्षी पाखरे. सुंदर, पुढचा प्रश्न आहे, सुंदर प्रकाश आपल्याला कोण देतो? सुंदर प्रकाश आपल्याला कोण देतो? तर सुंदर प्रकाश सर्वांनाच माहिती आहे. सुंदर प्रकाश आपल्याला कोण देतो? सूर्य देतो. आम्ही मुले कशी आहोत असे देवाला कवीने म्हटले आहे. 7वा प्रश्न आहे, आम्ही मुले कशी आहोत असे देवाला कवीने म्हटले आहे. जशी सुंदर वेलीवरची सुंदर फुले, जशी सुंदर वेलीवरची सुंदर फुले, तशी आम्ही देवा तुझी मुले, तशी आम्ही देवा तुझी मुले. अशी मुले देवाला सांगत आहेत की आम्ही अशा प्रकारे. तर आपण कवितेवर विचारलेल्या प्रश्नांची चर्चा केली आहे. आता आपण दुसरी कविता पाहू. या कवितेच्या अर्थाकडे लक्ष द्या. त्यानंतर आपण कवितेचे तालासुरात गायन करू. कवीची ओळख करून तुम्ही कवितेत आलेल्या ओळख करू तुम्ही कवितेत आलेल्या शब्दाकडे लक्ष द्या. इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील कवी दादासाहेब कोते यांची फुलपाखरू ही कविता ऐकणार आहोत. इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील कवी दादासाहेब कोते यांची फुलपाखरू ही कविता ऐकणार आहोत. दादासाहेब कोते यांचा फुलामुलांच्या कविता हा बालकविता संग्रह प्रसिद्ध आहे. कवी दादासाहेब कोते यांनी या कवितेत फुले आणि फुलपाखरू यांचा मैत्रीचा संबंध सुंदर शब्दात सांगितला आहे. आशय पाहू कवितेचा. हिरव्यागार सृष्टीवर विविध रंगांनी बहरलेल्या फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे उड्या मारत असतात. या रंगीबेरंगी फुलपाखरांना पाहिलं की आपल्याला असं वाटतं, कुठं बरं यांना शुद्ध रंग भेटतो? तेव्हा कवी म्हणतात, ही फुलपाखरे निसर्गातील फुलांकडून सारे रंग टिपून घेतात. निसर्गातील फुलांकडून सारे रंग टिपून घेतात व आपल्या पंखांना फासतात. आणि ही फुलपाखरे सदैव या फुलांच्या दुनियेत रंगून जातात, अगदी दंग होतात. अशा या सुंदर फुलांवर बागडणाऱ्या रंगबेरंगी फुलपाखरांची कविता आपण ऐकूया. प्रथमतः आपण ऐकणार आहोत, नंतर तिचं गायन आपण करणार आहोत. तालासुरात गायन करणार आहोत. कवितेचं तालासुरात गायन कसं करावं तेही आपल्याला इथे शिकायचं आहे. फुलपाखरू दादासाहेब कोते. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. हळूच टिपते फुलांचे रंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलपाखरू फुलपाखरू. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांच्या फुलांचे रंग. हळूच टिपते फुलांचे रंग, फुलपाखरू फुलपाखरू. अशा प्रकारची कविता आहे. आता आपण या कवितेला चाल लावूया. या कवितेचं तालासुरात गायन करूया. ऐका. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनियेत
फुलपाखरू दंग. हळूच टिपते फुलांचे रंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलपाखरू फुलपाखरू फुलांच्या दुनियेत. फुलपाखरू दंग, फुलांच्या दुनियेत. फुलपाखरू दंग. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखाना फासते. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखाना फासते. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलांच्या दुनियेत फुलपांग, पंखाना त्यांच्या फुलांचे रंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखाना त्यांच्या फुलांचे रंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. हळूच टिपते फुलांचे रंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलपाखरू फुलपाखरू फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलपाखरू दंग. फुलपाखरू दंग. फुलपाखरू दंग. तर अशा प्रकारे आपण कवितेचं गायन तुम्ही ऐकलेलं आहात. आता पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगायचं आहे. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगायचं आहे. थंडीने गारठून गेल्यावर, आता थंडी पडली, खूप थंडी पडलेली आहे आणि तुम्ही थंडीने गारठलेले आहात. मग तुम्ही काय कराल? तुम्हाला काय करता येईल? त्यासाठी पर्याय काय कराल? उपाय काय कराल? तर काय करता येईल आपल्याला उपाय? गरम उबदार असे कपडे घालू. बरोबर ना? गरम गरम उबदार असे कपडे घालू. उदाहरणार्थ स्वेटर किंवा गरम कान टोपी अशा प्रकारचे कपडे घालू. दुसरा एक उपाय, त्याच्यानंतर दुसरा उपाय आपल्याला करता येईल, उष्ण पदार्थांचे सेवन करू. उष्ण पदार्थांचे सेवन करू. अशा प्रकारे आपण गारठून गेल्यावर उपाय करता. आणखीन खूप काही उपाय करता येतील. शेकोटी पेटू, शेकोटी किंवा उष्णतेजवळ राहू, म्हणजे जिथं शेकोटीला उष्णता असते अशा ठिकाणी आपण राहू शकतो. असे अनेक उपाय आपल्याला करता येईल. थोडक्यात तुम्ही काय कराल हे तुमच्या परीने सांगायचं आहे. आता तुम्हाला 4 शब्द दिले आहेत, ते वाचून पावसावर 4 ते 5 ओळी कविता तयार करायची आहे. पुढच्या भागात आपल्याला काय दिले? 4 शब्द दिलेले आहेत, त्यातून पावसावर कविता तयार करायची आहे. 4-5 ओळींची कविता तयार करायची आहे. ते शब्द आहेत गारा, वारा, धारा, मारा. कोणते शब्द आहेत? गारा, वारा, धारा, मारा असे शब्द आहेत. आता आपण उदाहरण म्हणून येथे कविता करू शकतो. कविता सहज तुम्हाला करता येईल. त्या पावसाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कविता तयार करता येईल. पावसाचा उल्लेख त्याच्यामध्ये यायला पाहिजे. पावसात काय काय घडतं, काय आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं वर्णन सहज आपण करू शकतो. तर शुभ्र पडतात गारा सहज आपल्याला म्हणता येईल.
मागे धावतो वारा, पाऊस आला की वारा येत असतो. पावसाच्या धारा, नंतर पाऊस पडतो, त्याला करीती मारा. अशा प्रकारे आपण यमक जुळवून कविता करू शकतो. आणखीन उदाहरण बघा, तेच शब्द घेऊन त्याच्यामध्ये आणखीन काही शब्द वाढवून आपल्याला तयार करता येईल. शुभ्र पडतात बर्फाच्या गारा, शुभ्र पडतात बर्फाच्या गारा, त्यांच्या मागे धावतो वारा, त्यांच्या मागे धावतो वारा. ढगांतून निघती पावसाच्या धारा, ढगांतून निघती पावसाच्या धारा, करती सतत वाऱ्याला मारा, करती सतत वाऱ्याला मारा. अशा प्रकारे आपण 4 शब्द घेऊन कविता तयार केली आहे बघा. तुम्हीसुद्धा घरी प्रयत्न करायचा आहे. हे 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हीसुद्धा कविता त्याच्यावर पावसावर आधारित कविता करायची आहे. हे शब्द कवितेत घ्या आणि कविता तयार करा. 4-5 ओळींची कविता तुम्हाला तयार करता आली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपण कविता वाचन हा भाग समजून घेतला. कविता वाचन या संकल्पनेत आपण कवितेचे वाचन कसे करायचे, त्यातील नवीन शब्द कसे शोधायचे, कवितेवरील प्रश्नांची उत्तरे कशी लिहावी, कवितेचे तालासुरात कसे गायन करावे व कविता कशी तयार करावी, या गोष्टी समजून घेतल्या आहेत. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद. नमस्कार. इयत्ता 5वी, विषय मराठी, ब्रिज कोर्स. संकल्पना आहे प्रश्न निर्मिती. दिवस 8वा. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही नेहमी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता. गद्यपाठ शिकवत असताना आम्ही तुम्हाला पाठातूनच प्रश्न विचारत असतो. कविता शिकवत असताना मध्येच तुम्हाला प्रश्न विचारत असतो. पाठ किंवा कविता शिकवताना तुम्हाला बरीचशी माहिती प्राप्त झालेली असते. त्या माहितीच्या आधारे तुम्ही पटकन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता. आता हे प्रश्न येतात कुठून, प्रश्न कसे तयार होतात, तर आजच्या भागात आपल्याला तेच पाहायचे आहे. आजच्या दिवसाची आपली संकल्पना आहे प्रश्न निर्मिती. या भागात आपण प्रश्न कसे तयार करावेत, त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहावी हे समजून घेणार आहोत. एखादी आपल्यासमोर कविता असेल तर त्या कवितेवर प्रश्न कसे तयार करावे, यासाठी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. प्रथम त्या कवितेचे शांतपणे वाचन करावे. कवितेचा आशय समजण्यासाठी कवितेचे प्रकट वाचन करावे. नंतर मौन वाचन करावे. कविता 2 वेळा शांतपणे वाचल्याने कवितेचा आशय समजून येईल. त्यानंतर कवितेतील अपरिचित शब्द व समानार्थी शब्द शोधावे, त्यांचे अर्थ पाहावे. कवितेमध्ये म्हणजे नव्याने आलेले शब्द शोधावे. तसेच एकाच अर्थाचे 2 शब्द आले असतील तर तेही शोधावे. उदाहरणार्थ पक्षी आणि पाखरे असे एकाच अर्थाचे 2 शब्द आले असतील तर ते शोधावे. त्यानंतर कवितेचा विषय समजून घ्यावा. कविता वाचल्यानंतर तुम्हाला कवितेचा विषय काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. कवितेचा अंतरंग विषयाला धरून असतो. हे पूर्ण कविता 1-2 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला कवितेचा विषय समजेल. अंतरंगात कवितेत आलेले ठिकाण, प्रसंग, वेळ या गोष्टी समजल्या जातील. कवितेच्या अंतरंगात या गोष्टींचे वर्णन सुंदर शब्दात मांडलेले असते. जसे जसे कवितेचे वाचन कराल तसतसे कवितेचा भावार्थही समजेल. कवीला या कवितेतून नेमकं काय सांगायचे आहे, कवितेतून कोणती शिकवण आपल्याला द्यायची आहे हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या विषयाला धरून कवीला कविता सुचत जाते. प्रथम ती कवीच्या अंतरंगात स्फुरली जाते, त्यानंतर ती लेखनामध्ये उतरते. आपण कविता वाचल्यानंतर आपल्याला कवितेतून दिलेला संदेश समजला जाईल. कवितेतून या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपल्याकडे आपोआपच प्रश्न निर्मिती तयार होते. कोणते प्रश्न तयार होतील आपल्याकडे,
तर या कवितेतून कवीला काय सांगायचे आहे? कवितेचा विषय कोणता आहे? कवीने हा प्रसंग कुठे पाहिला आहे? कवीला या कवितेतून असे का सांगावेसे वाटले? कवीने असे का सांगितले असेल असे तुम्हाला वाटते? किंवा या कवितेतून कवीचा नेमका उद्देश काय असेल? कवीला या कवितेतून नेमकं काय सांगायचे आहे? तुमच्या शब्दात लिहा. या कवितेत आलेले एकाच अर्थाचे शब्द शोधा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तयार करता येतील. आता आपण इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 1 वर असलेली कवी द ना गवाणकर यांनी लिहिलेली धरतीची लेकरं ही कविता वाचून दाखवतो. कविता ऐकल्यावर कवितेवर आधारित तुम्ही प्रश्न तयार करायचे आहेत व प्रश्न विचारायचे आहेत. जे प्रश्न विचाराल ते वहीत लिहून ठेवा. तर ती कविता ऐका. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, राणीवनी गाती जशी रानपाखर, राणीवनी गाती जशी रानपाखर. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. मेहनत जमिनीवरी केली वरीसभरी, मेहनत जमिनीवरी केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती, शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येथ कोणी नाही चाकर, नाही धनी येथ कोणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. तर विद्यार्थी मित्र हो, धरतीची आम्ही लेकरं कवी द ना गवाणकर यांनी लिहिलेली कविता आपण ऐकली. आता ह्याच्यावर प्रश्ननिर्मिती कशी करणार, कसे प्रश्न आपण विचारावे ते तुम्हाला सांगायचे, तुम्हाला प्रश्न विचारायचे. मग कसे प्रश्न तयार कराल, उदाहरण म्हणून मी इथे 2-4 प्रश्न कसे तयार करता येतील ते सांगतो. तुम्ही घरी प्रश्न तयार करायचे आहेत आणि ते वहीत लिहायचे आहेत. बघा, धरतीची आम्ही लेकरं या कवितेचे कवी कोण? पहिला प्रश्न आपल्याला असा करता येईल, धरतीची आम्ही लेकरं या कवितेचे कवी कोण? रानपाखरं कुठे गात आहेत, रानपाखरं कुठे गात आहेत. सालभर या शब्दाचा अर्थ सांगा, सालभर या शब्दाचा अर्थ सांगा. कोण चमचम चमकत आहे, कोण चमचम चमकत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 4 ते 5 प्रश्न तयार करता येतील. प्रश्न किती तयार करू शकतो, जास्तीत जास्त किती प्रश्न आपल्याला तयार करता येतील, पण आपल्याला 4-5 प्रश्न तरी तयार करता आले पाहिजेत. आणि जे प्रश्न तुम्ही तयार कराल ते वहीत लिहून ठेवा. उत्तराची अपेक्षा नाही, उत्तर नको, पण प्रश्न तुम्ही लिहून ठेवा. आजचा भाग आहे आपल्याला प्रश्न निर्मिती करणे, प्रश्न विचारणे. तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे, तुमच्या बुद्धीकडे प्रश्न निर्माण झाला पाहिजे. हा आजचा आपला भाग आहे, उद्देश आहे. या कवितेवर तुम्हाला प्रश्न तयार करता आले पाहिजे. पुढे बघा, पुढे तुमच्या मराठी पाठ्यपुस्तकातील आणखीन एक पान नंबर 27 वर असलेली कवी दा कारे यांनी लिहिलेली झुलूक मी व्हावे ही कविता वाचा. अनेक कविता वाचायची आहे. कवी दा कारे यांनी लिहिलेली झुलूक मी व्हावे ही कविता वाचा
व त्यावर आधारित प्रश्न तयार करून लिहा. उत्तरे नको, पण त्यावर तुम्हाला प्रश्न लिहिता आले पाहिजे. आता आपल्याला कवितेच्या एकाच ओळीवर एकापेक्षा जास्त प्रश्न तयार करता आले पाहिजेत. आता याच्यावर आपण प्रश्न, तुम्ही झुलूक मी व्हावे ही कविता समजा वाचली तर याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न तयार करता आले पाहिजेत. तर बघा, झुलूक मी व्हावे. तर झुलूक मी व्हावे ही कविता तुम्ही वाचली की त्याच्यावर तुम्हाला प्रश्न निर्माण करता येतील. सहज आपण प्रश्न निर्माण करू शकतो. कवीला काय व्हावेसे वाटते? बघा, एका शब्दात प्रश्न निर्माण होईल. झुलूक मी व्हावे, मग कवीला काय व्हावेसे वाटते? कवीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? म्हणजे अशा प्रकारची प्रश्न निर्मिती आपल्याला करता येईल. तुम्हाला प्रश्न लिहिता येतील, प्रश्न तयार करता येतील. आता आपल्याला कवितेच्या एकाच ओळीवर एकापेक्षा जास्त प्रश्न तयार करता आले पाहिजे. कसे ते पहा. येतील का? एकाच ओळीवर जास्तीत जास्त प्रश्न तयार करता येतील का एकापेक्षा? तर त्याचे उत्तर होय आहे. होय, एका ओळीवर एकापेक्षा जास्तीत जास्त प्रश्न तयार करता येतील. तर कसे ते आपल्याला प्रत्यक्ष कृती करायची आहे. उदाहरणार्थ, तुमच्या पाठ्यपुस्तकातील 73 पानावरची कवी विलास सिंदगीकर यांनी लिहिलेली 21वी आभाळ माया या कवितेची एकच ओळ आपण अभ्यासू. 4थीतल्या पुस्तकाची, इयत्ता 4थीतल्या पाठ्यपुस्तकातील 73व्या पानावरची कवी विलास सिंदगीकर यांनी लिहिलेली 21वी आभाळ माया या कवितेची एकच ओळ आपण अभ्यासू. कोणती आहे कवितेची पहिली ओळ? पहा. पावसा रे पावसा मला पावसाचे ढग बनू दे. पावसा रे पावसा मला पावसाचे ढग बनू दे. पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे. पहिला प्रश्न आपण याच्यावर तयार करू. कवीने कोणाला हाक मारली आहे? बघा, पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे असे कवी म्हणतोय. मग पहिला प्रश्न आपल्याला इथे तयार करता येईल, कवीने कोणाला हाक मारलेली आहे? दुसरा प्रश्न, कवीला काय बनायचे आहे? प्रश्न दुसरा त्याच ओळीवर करता येईल, कवीला काय बनायचे आहे? तिसरा प्रश्न, मला पावसाचे ढग बनू दे असे कवी कोणाला सांगत आहे? मला पावसाचे ढग बनू दे असे कवी कोणाला सांगत आहे? चौथा प्रश्न त्याच्यावर तयार करता येईल, ढग कशाचे बनलेले असतात? ढग कशाचे बनलेले असतात? तर अशा प्रकारे एकाच ओळीतून एकापेक्षा जास्त प्रश्न आपल्याला तयार करता येतील. विद्यार्थी मित्र हो, आज आपण प्रश्न निर्मिती कशी करावी हा भाग समजून घेतला आहे. तुम्हाला समजला असेलच. नाही समजला तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे समजेल. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.